प्रिय उजू, आई नानांचे अतिशय कष्टमय जीवन व प्रापंचिक परिस्थिती बेताची ह्यातच शालेय जीवन पूर्ण करून गेली 35 वर्ष तू वेसावे विद्या मंदिर येथे ज्ञानदानाचे पवित्र काम करण्याची सेवा बजावली. अनेक मुलांना चांगले संस्कार देऊन घडविण्यात यशस्वी झाली. शाळेतील सेवापूर्तीच्या कार्यक्रमामध्ये संस्थेच्या मान्यवरांनी तू केलेल्या प्रामाणिक कार्यसेवेबद्दल गौरव उद्गार करून प्रशंसा केली. त्याचा आम्हाला खूप अभिमान वाटला. तुझे अनेक विद्यार्थी त्या दिवशी कार्यक्रमाला येऊन तुला शुभेच्छा दिल्या. हेच खरे तू केलेल्या कार्याचे यश आहे. तुझ्या चांगल्या कार्यसेवेमुळे आपल्या कुटुंबाचे व परिवाराचे चांगले नाव केले, त्याबद्दल तुझे अभिनंदन. नोकरी करून तू कुटुंब सांभाळले, आम्हा सर्वांवर प्रेम केले. आपले असेच प्रेम राहील. सेवानिवृत्तीनंतरचे तुझे आयुष्य सुखासमाधानाचे आनंदाचे होईल, अशा मी तुला शुभेच्छा देतो व पुन्हा एकदा सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. हाय विजया, कशी आहेस? सर्वप्रथम तुला रिटायरमेंटसाठी हार्दिक शुभेच्छा. आजच्या या तुझ्या कार्यक्रमाच्या दिवशी मला येता नाही आलं, त्यामुळे मला याची खंत वाटते. बट आपण लवकरच भेटूया. इतके वर्ष तू शाळेत मनापासून काम केलं आणि जे मुलांना घडवलं त्याचा आम्हाला नक्कीच सगळ्यांना अभिमान वाटतो आणि त्याचे कौतुक करायचे तितके कमीच आहे. आणि मी पण 10वीला वगैरे असताना तू मला मराठी शिकवलं होतं आणि माझे पेपर पण तपासले होते, ते मला अजून आठवते. सो पुढे जाऊन पण तू असे काही मुलं असतील त्यांना नक्कीच मार्गदर्शन करेल ह्याची आशा आहे. पण महत्त्वाचं म्हणजे आता तुझं शाळेतले दिवस संपलेले आहेत आणि तुला तुझा टाइम मिळालेला आहे. सो आता तू बाजारात जाऊन किंवा शॉपिंगला जाऊन 2 तासाच्या ऐवजी 4 तास स्पेंड करू शकते तिकडे. सो तुझं हे टाइम आहे ते नक्कीच एन्जॉय कर आणि लवकरच भेटूया. बाय. प्रिय उजूताई, गेली 35 वर्ष अंधेरी वेसावा येथे नोकरी करून तुम्ही आज सेवानिवृत्त होत आहात. पण मला माहीत आहे की आता तुम्ही एका नवीन प्रवासाला सुरुवात करणार आहात. असा प्रवास जो तुम्हाला तुमच्या आवडीच्या गोष्टीमध्ये आनंद देईल. आता तुम्हाला स्वतःसाठी व आमच्यासाठीही वेळ देता येईल आणि हा प्रवास तुमचा आधीसारखाच सुंदर आणि सुखकारक असेल. सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा उजूताई. प्रिय सौजास, तू 30 मे रोजी शासकीय सेवेतून पवित्र ज्ञानदानाचं काम करून अनेक विद्यार्थी घडवून निवृत्त होत आहे. याचा खूप खूप आनंद होत आहे. तुझे खूप खूप अभिनंदन. तुला चांगलं आरोग्य लाभो हीच देवाजवळ प्रार्थना. त्या विरार गाडीतून नोकरी करून घरचं सांभाळून तू खूप कष्ट घेतले. सुरुवातीला माझ्या घरी तू 2-3 वर्ष राहिली, पण माझा संसार पण टोकडाच होता. आपण आनंदाने राहिले. माझ्या सौरभच्या संगोपनात तुझा खूप मोठा वाटा होत आहे. पूजा, तुझे मी कन्यादान केले, पण तुला दान म्हणून काहीच दिलं नाही. खूप वाईट वाटते. पूजा, तुला आठवतं मी भाईकडे पानं करायला जायची आणि गाळ करायचा, तुला ओढून न्यायची. तुझं वय नव्हतं ग, तुला काही कळत पण नव्हतं. तू रडत रडत माझ्या बरोबर यायची. खूप आठवणी आहेत. लहानपणी नानांनी थोडं औषध घेतलं की तू खूप घाबरायची. तू ज्योतीकडे जाऊन बसायची. सगळ्याच गावात केलेली कामे डोळ्यासमोर येतात. ते दिवस गेले. चांगले पुढे आहेत, त्याचा उपभोग घेऊ. माझी खूप इच्छा आहे की लवकरच तू प्रांजलचं लग्न करावं. आपण 5 भावंड, खूप प्रेम करणारी व आपल्या संतोष मामा दत्तासारखा उभा असतो आपल्या पाठीशी. आणि शिल्पा मामी पण. तुझे राजूबाई, स्वरा, प्रांजल खूप प्रेम करणारे तुला खूप सुखात ठेवतील. आपलं प्रेम हे असंच राहू दे. परत एकदा तुला खूप खूप शुभेच्छा. हाय उजा, तुला सेवानिवृत्तीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. आयुष्यातील ही तुझी सेकंड इनिंग आहे, ती खूप आनंदाने जग. स्वतःला वेळ दे. मी माझ्या 41 वर्षाच्या आयुष्यामध्ये तुला कायम दुसऱ्यांसाठी झटताना आणि दुसऱ्यांना प्राधान्य देताना पाहिलेलं आहे. पण आता स्वतःसाठी जग, स्वतःला वेळ दे. वैभव घरी नाहीये, तरीही आम्हा चौघांकडून तुला खूप साऱ्या शुभेच्छा.
इरा आणि विजा सांगा. ऑल द बेस्ट उजा. All the best, Uja. उजा, तुला परत आम्हा सगळ्यांकडून सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा आणि लवकर लंडनला ये. उजाला सांग. Come to London quick. Come to London quick. टाटा. आम्ही तुझा कार्यक्रम मिस करू. Missing you. Bye. हॅलो उजा, हाय उजा. तुला सर्वप्रथम सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आम्ही लंडनमध्ये असल्यामुळे या खास प्रसंगी उपस्थित राहू शकत नाही, पण मनाने आम्ही तुझ्या सोबतच आहोत. मावशी, तुझ्याबद्दल एक गोष्ट नेहमी जाणवते, ती म्हणजे तुझा प्रेमळ स्वभाव. तुला एक गोष्ट मागितली तर तू 10 गोष्ट देण्याची तुझी सवय आहे आणि हा तुझा उदारपणा हेच तुझं ठळक वैशिष्ट्य आहे. आपल्या घरात कुठला पण कार्यक्रम असो त्याला पूर्णत्वात नेण्यामध्ये तुझा सिंहाचा वाटा असतो आणि तुझ्याशिवाय कुठलाच कार्यक्रम असा पूर्ण झाल्यासारखा वाटत नाही. आणि प्रत्येक गोष्टीत लक्ष घालणं, कार्यक्रम यशस्वी नेणं हेच तुझ्याकडून शिकण्यासारखं आहे. आता तुझं सगळं आयुष्य मुलांच्या शिक्षणासाठी, घरच्या जबाबदारींमध्ये कष्ट करण्यात गेलं. त्यामुळे आता एकच काम कर, तुझ्या मनामध्ये जिथे जिथे फिरायच्या इच्छा राहिल्या असतील त्या फिरायला चालू कर. लंडनला पण ये, युरोप वगैरे सगळं जिथे फिरायचं तुझी इच्छा आहे ते सगळं फिर आणि मजा कर. आनंदी राहा, सुखी राहा, निरोगी राहा आणि तुझ्या पुढील प्रवासासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. हॅलो उजा. सॉरी, मी माझं भाषण लिहून आणलंय, कारण की मी जर अशीच बोलायला लागली तर मी एक नंबरची रडकी आहे, हे सगळ्यांना माहिती आहे आणि मग रडता रडता सगळं विसरून जाते. त्यामुळे मी वाचून दाखवते. उजा, तुला सेवानिवृत्तीच्या मनपूर्वक शुभेच्छा. तुझ्याबद्दल कितीही लिहिलं तरी ते कमीच आहे. प्रेमळ, कष्टाळू, आत्मविश्वासू, जिद्दी आणि प्रत्येकाची मनापासून काळजी घेणारी अशी तू आमच्या सगळ्यांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहिली आहेस. गेली 35 वर्ष तू नोकरी, घर आणि कुटुंब या सर्व जबाबदाऱ्या अत्यंत समर्पणाने आणि यशस्वीरित्या सांभाळल्या आहेत. तुझी मेहनत, चिकाटी आणि कुटुंबासाठी केलेला त्याग खरोखरच कौतुकास्पद आहे. प्रत्येक प्रसंगात तू खंबीरपणे उभी राहिलीस, कोणालाही स्वतःचं दुःख न दाखवता, आणि आपल्या कर्तृत्वाने अनेकांसाठी आदर्श निर्माण केलास. आज मी, ताई, आम्ही दोघीही लंडनला असलो तरी तू आमचा इतका विचार करतेस की कोण लंडनला जाणार आहे का हे समजताच त्यांच्याबरोबर तू 10, 12, 15 किलो सामान पाठवण्याची तयारी लगेच सुरू होते. सांगायचं असं की माझी ही उजा मला आणि ताईला लसूण, आलं, कढीपत्ता, खोबरं ह्या सगळ्या गोष्टी ती पाठवते. आम्ही ह्या गोष्टी इथे नॉर्मली विकत घेत नाही. तुझं हे प्रेम, काळजी आणि आपुलकी पाहून नेहमीच मन भारावून जाते. आई मरो आणि मावशी जगो हे लोक उगाच म्हणत नाही. त्यामागचं प्रेम आणि मायेचं नातं आम्ही तुझ्यामध्ये अनुभवतो आणि ही उपमा माझ्या 3ही मावशांसाठी आणि मामीसाठी आहे की आजपर्यंत त्यांनी जे आमच्यासाठी केलेलं आहे ते कधीच म्हणजे त्याचे उपकार आम्ही कधीच विसरू नाही शकत आणि ते उपकार फेडू सुद्धा शकत नाही. तू खऱ्या अर्थाने अन्नपूर्णा आहेस. तुझ्या घरी आलेला कोणताही माणूस उपाशी परत गेला नाही. सर्वांना आपुलकीने समजावून घेण्याचा आणि प्रेमाने जपण्याचा तुझा स्वभाव खूप खास आहे. माझ्या आई, भाऊ, आमच्या संपूर्ण कुटुंबावर तू केलेलं प्रेम, जिव्हाळा आणि माया हे आम्ही कधीही विसरू शकणार नाही. आतापर्यंत तू कुटुंबासाठी, स्वतःच्या नोकरीसाठी खूप मेहनत घेतलीस. आता स्वतःसाठी वेळ काढ, तुझ्या आवडीच्या गोष्टी कर, नवीन अनुभव घे आणि आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदाने जग. लंडनला ये. आमची खूप इच्छा आहे की तू, मावशांजी, तुम्ही सगळेजण इथे यावे, आमच्यासोबत राहावं असं आम्हाला खूप मनापासून वाटतं आणि आजचा हा दिवस खरोखरच आम्ही खूप मिस करू. आम्ही जर तिथे असतो तर नक्कीच खूप धमाल केली असती, पण आमचे आशीर्वाद, आमचं प्रेम हे सदैव तुझ्या पाठी राहणार आहे. थँक्यू. आणि माझ्याकडून, प्रथमेशकडून आणि विरजाकडून तुला हा पुष्पगुच्छ.